थिएटरला जाण्यापेक्षा आपल्या रानात करून एखादा स्पेशल शो. आवड कुठला काही पण बोलतोस. तसं काही नाही करायचं हं? सगळं लग्न झाल्यानंतर करायचं सर्व काही. सगळ्या मुली असं सुरुवातीला कसं बोलतात बरं? हा म्हणजे तुला बऱ्याच मुलीचा अनुभव दिसतो वाटतं. अगं बाई मी काही बोलू का नको, माझ्या पण मित्राला गर्लफ्रेंड आहेत ना. असं आहे का? मग त्याच्याने सगळ्यांनी स्पेशल शो केले का? अगं ज्याला जसं जमन तसं करते. बघ हौसा, तुला श्रावण महिन्यात आणलंय. हा हिरवळ दारा तुझ्यासाठी आहे. उद्या श्रावण महिन्यात काय वारा सुटला तू आल्यापासून. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वादया, श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वादया, झुळझुळ वादया, कुठ कुठ काय काय घडतया. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वादया, झुळझुळ वादया, कुठ कुठ काय काय घडतया. अग हौसा भर दिवसा चार चौगा तू मलाच मिठीत धरशील का. अरे देवा नारायण रोज पावशील का रे मला. कधी बी दे कवा बी दे असलीच बायको मला. अरे नाही, अरे श्रावण महिन्याची गाय घेतली तिच्यासाठी आम्ही गाणं म्हणून आम्ही एकमेकाला एवढा आनंद घेत होतो. तू कशाला आलाय? दादा मी काय म्हणतोय, ही गाय का बैल आहे? अरे तुला बैल दिसलं का? जोडून घ्यायचं का तुला काही? आणि बघ बघ त्या साडा दिसत बघ बघ जमा आलं बघ. चार सोडई. मग गाई त्याला हौसा म्हणतात माझं बापरू. श्रावण महिन्यात हा ये बाबा. बोला काय किंमत आहे दादा? आता काय म्हणलं तू? काय किंमत आहे? अरे आमच्या हौसाची किंमत विचारू नको. 17,000 आणली. म्हणजे दादा श्रावण महिन्यामध्ये चांगला मला चारा दिलास. बघ कसं पळतोय आम्हाला घेऊन. कसं बघ आमची हौसा कशी दिसती ठणठणीत आहे. असं फुललं पाहिजे. चालू आहे ना, बोल लाईट गेली काय काय. आता मुग तोडायला आलाय. 2-4 बाया बघून मुग तोडून घ्यावं लागन. सगळ्या काळ्या पडल्या शेंगा. चांगलं निबर झालं. आता घरच्याला सांगावं लागन आता बाया बघा आणि तोडून घ्या म्हणून. हायला आता बसल्या बसल्या निदान छकुलीला तरी फोन लाव. काय गणपती बाप्पा. आयला देवा तू तरी नशिबाला पावर एखाद दिवशी ते छकुली सोबत निदान एखादा स्पेशल तरी शो होऊ दे माझा. लाव फोन. अरे छकुली काय करते? अरे थिएटरला जाण्यापेक्षा आपल्या रानात करून एखादा स्पेशल शो. आवड कुठला काही पण बोलतोस. तसं काही नाही करायचं हं? सगळं लग्न झाल्यानंतर करायचं सर्व काही. सगळ्या मुली असं सुरुवातीला कसं बोलतात बरं? हा म्हणजे तुला बऱ्याच मुलीचा अनुभव दिसतो वाटतं. अगं बाई मी काही बोलू का नको, माझ्या पण मित्राला गर्लफ्रेंड आहेत ना. असं आहे का? मग त्याच्याने सगळ्यांनी स्पेशल शो केले का? अगं ज्याला जसं जमन तसं करते. असं आहे बाई. अगं बाई मागच्या आठवड्यामध्ये बंड्या आणि पिंकीला रंगी हात पकडले तिच्या काकानी. अरे हो हो हो, पिंकीला ना खूप मारलं. तिला दिलं तिच्या मामाकडे पाठवून. लय मारले ना. हो खरंच खूप मारले तिला. आपलं जर कळलं ना तर आपलं पण अवघड होऊन जाईल. मला तर खरंच खूप भीती वाटते तिची. अगं समजूनच नाही द्यायचं त्यासाठी आपण. वहिनी वहिनी काय अहो आपली चकोली कोणातरी फोनवर बोलत होती. का काही पण सांगताय? कशाला माझी मजा करायला लागले तुम्ही आज अहो सकाळ उठून? अहो नाही तसं वहिनी, मग ती क्लास बुडून आहे ना पिक्चर पाहायला जाणार होती. काय सांगताय? उगाच तिला मी मारण म्हणून तुम्ही असं खोटं तर नाही बोलत ना? नाही वहिनी मी तसं नाही बोलला कधी. माझ्या कानाने ऐकलं मी. काय बोलताय? हा कुठे आता छकुली कुठे गेली? कधी तिकडे बसली. वरच्या घरी आहे? हा एक काम करा, हा. तिला बोलून आणा म्हणून आईनी बोलवलंय. बर बर तिला बोलून आणतो. हा बघ घेतो वहिनी मी. हा खोटा असन की खरा असन? खोटा आग लावे काय माहित. आग लावीत तर नसन ना मोकार. अरे बाबा भिंतीला पण कारण असतं बर का. बरं आपण नक्की जायचं.
नाही तर परत मला टांग देशील. काय काय का ग छकुले कोणासोबत बोलत होती म्हणे तू फोनवर आणि पिक्चरला जाणार आहे तू? तुला कोणी सांगितलं? मला कोणी का नाही सांगा ना. कोणासोबत जाणार आहे? कोणासोबत बोलत होती तू फोनवर? अगं मैत्रीण होती माझी, मैत्रीण संग बोलत होते मी. हा होय. आणि अशी कोणती मैत्रीण आहे तुला जी पिक्चरला घेऊन जाणार आहे? लाव बर फोन तिला. आई तू माझ्यावर संशय घेती? तुला माझ्यावरती विश्वास नाही? माझ्यावरती विश्वास नाही तुला? म्हणजे वा, मी पण ना बाकीच्या पोरीसारखं पळूनच जायला पाहिजे होतं. छकुले खरं सांग, आग लावायने मला सगळं सांगितलंय. आई तू या माणसावरती भरोसा करते आणि याचं ऐकून तू माझ्यावरती संशय घेतीये? बरं झालं तुम्ही आले, या बरं. काय रे छकुली काय झालं? बघा ना आपा, ही आई माझ्यावरती संशय घेतीये. काय रे काय पोरीला त्रास देते रे तू? अहो तुम्हाला काय माहितीये ना, तुम्हाला तर माहितीये मी विनाकारण कधीच काय बोलत नसते. सगळ्यांना मी एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे. पण ही पोरगी कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. मला आपल्या आग लावायने सांगितलंय की कोणत्या तरी पोरासोबत पिक्चरला जाणार आहे म्हणून. तुम्ही सांगा आता. हे फोनवर बोलताना ऐकलंय. छकुली खरंय का? अहो आप्पा, हे आग लावण्याचं ऐकून आई माझ्यावरती आरोप करतीये आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय. मी राहतच नाही आता, मी ना जीवच देऊन टाकते आता. हे तुम्हाला पोरी मी नकोय आता. शांत होय तू, तंतन न करू. अगं कमून पोरीवर आग घेती तू? अहो आग लावायने स्वतःच्या कानाने ऐकलंय. हे आग लाव्या खरंय काय? खरे खरे माझ्या कानाने आप्पा तुम्हाला मी नकोय का? तुम्हाला मी जड झालेली का? अगं तसं नाही पोरी, पण नकोय वयात असं. ही ना, हे फक्त याचं ऐकूनच ही अशी बे करती माझ्यावरती आरोप करतीये. हे हिला ना- आपले हिला- संस्कार आहेत. बघितलं का? तुम्हाला आता मी नाही, तुम्हाला ना आता हे आग लावायच पाहिजे. बरोबर आहे ना? आता शांत हे बस, तू त्याच्यासाठी- त्यांना काय बोलायची गरज नाहीये, कळलं ना? तू आपल्या बघा हिसाबात राहा. माझ्यावर कशावर तू शांत होय छकुली, बघू आपण काय करायचं आणि काय नाही ते. आपण लेकरांना ना बिघडून ठेवलेलं आहे. ही आपली चुकी आहे, आपल्या दोघांची चुकी आहे, कळलं ना? आपण या लेकरांना ना असं बिघडून ठेवलंय म्हणून, बाकी अगं आता काही नाही. इथं शेतात आपण काम करायचं, आपण लक्ष देणार का त्यांच्यावर? काय करतात आणि काय नाही ते? तेच सांगते तुम्हाला. तुम्ही समजून सांगा, तुमची लई लाडाची पोरगी नाही. तुम्ही समजून सांगा, मी काय सांगणार नाही तर तिला हाणण्यात आणीन. आप्पा तुम्हाला माझ्यावरती भरोसा नाहीये का? अगं बाई भरोसा आहे तुझ्यावर, पण तू नको असं वागू. मग हिला सांगा ना तुम्ही, हिचं ऐकून माझ्यावरती काय आरोप बरं करता? ह्यो काय म्हणतोय खरं आहे का मला सांग अगोदर. नाही. छकुलीला तर वाचावं लागन. आप्पा तुम्हाला माझ्यावरती भरोसा नाहीये का? बस कर, देन एक मुस्काडीत आता. मग मी तुला फॉलोच करते. काय नाही कवा धरून काय नाटक चाललंय ते ऐकून घ्या तिचं. हा? अगं पोरगी आहे ती आपली शेवटी. कोणाचा फोन आला आता तुला? स्पीकरवर टाक. हा बोल ग. छकुली आपल्याला पिक्चरला जायचं होतं, काय झालं? आवरलं तुझं? अगं, या आग लावण्याने आग लावली असेल.